आज प्रत्यक्ष वृत्तीच्या दारातून पुन्हा माघारी आल्याचा भास होऊ लागला. अरण्यात व्यक्ती आले आहेत, असे ते व्याघ्रैत्य आहेत आणि ते तुझ्यावरती हल्ला करू शकतील. तुझा जीव तू सांभाळ, येतो मी. एवढ्या महाभयंकर व्याघ्रानं माझ्यावर घालता क्षणी माझ्या जीविताचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या देहाची पर्वा तुम्ही केलात नाही. बरोबर आहे. देव माणसासारखे धावलात तुम्ही. कोण आहात आपण? मी या अरण्यातील दरोडेखोर. एक दरोडेखोर? होय. ज्यावेळी माझी नजर तुझ्यावरती पडली त्यावेळी माझं मन सांगू लागलं, सांगू लागलं तू माझ्या मनात घर केलं आहे. तुझ्यावरती प्रेम झालेलं आहे. होय. माझ्यावर तुम्ही माघारी जात होता. पण आभार म्हणण्यासाठी मी तुम्हाला थांबवलं काय आहे? माझं मनाने मला थांबवलं आणि तूही थांबवलं. उगाच थांबवलं मी तुम्हाला. उगाच तुमचा आभार मानण्यासाठी मी तुम्हाला माघारी बोलावलं. तुझं नाव काय? माझं नाव वसुंधरा. वसुंधरा. तू वसुंधरेप्रमाणेच आहेस तू. पण माझी इच्छा मात्र पूर्ण कर, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. नाही, मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. कारण एका दरोडेखोराबरोबर लग्न, त्यापेक्षा माझं लग्न झालेलं आहे. अबे लक्षात ठेव, हे दिसतं तुम्हाला? तुझं लग्न झालेलं आहे, पण आता मी तुझे प्राण वाचवले आहेत. म्हणजे प्राण वाचवण्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नका. शिक्षा नाही, एकच तू माझा स्वीकार कर. हवं तर त्या मृत्यूच्या जवळात पुढे जाईल, पण तुमच्यासारख्या पुरुषाचे लग्न नाही करणार. तू धावा वाचवा, तू साथ दिलास ना म्हणून मी इथपर्यंत काय न गेलो. मान्य मला, माझ्या हाव्यासरशी तुम्ही इथं धावलात, माझ्या जीविताचं रक्षण तुम्ही केलात. ज्या अर्थी मी तुम्हाला देव माणूस मानले, त्या अर्थी मी तुमचे आभार मानले. देव माणूस या जंगलात कुणी नाही. हा जंगलातला देव माणूस दरोडेखोर आहे. तुम्ही दरोडेखोर आहात. होय. येणाऱ्या जाणाऱ्या मार्गस्थानावर झडप घालून दरोडा घालणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यांचे जेवढे नसणारे सुवर्ण अलंकार हिरावून घेऊन हिसकावून घेऊन त्याच्या योग्य करून तुमचा उदरनिर्वाह करणं हे तुमचं कर्तव्य आहे. बरोबर. असं जर असेल तर माझ्या देहावर असणारे हे सुवर्ण अलंकार मी तुमच्या नाही. पण माझा मार्ग सोडा नाही. हे नाही, अशी सुंदरी मी कधी पाहिली नाही. म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य विसरणार आहात. होय. तुम्ही तुमच्या मर्यादेचं उल्लंघन करणार आहात. होय. माझ्यासारख्या परस्त्रीच्या अभिलाषेला तुम्ही जे पावलं सुचवलात ना, हे तुमची पावलं अभिलाषा नाही, नंतर अभिलाषा. आधी तुझा प्राण वाचविला, तर नंतर घडलेलं प्रेम. मग हे दरोडेखोरा, तू जर असा मनानं फलाशील तर हाच सगळा वाटपणाचा
मला तू ओळखत नाहीस. मी एक समर्थ. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू म्हणेस स्वामी समर्थ, एक समर्थ. ऋग्वेद माझा रस्ता लावला आहे. तुझा माझा. मी विवाहित आहे. हे तुला कळतंय? मला एकच कष्ट आहे, कारण मी त्याचे प्राण वाचवले आहे. म्हणजे मी माझा जीवाचा विचार केला नाही, म्हणून मी त्याचा स्वीकार बायको म्हणून करणार आहे. अरे त्याचा विवाह झालाय हे तुला कळतंय? विवाह झाला असेल तो जाऊ दे, आता माझ्याशी मोह. कसा करतोय हे मला पाहायचंय. म्हणजे तू माझा मार्ग सोडणार नाही. यावेळी माझा पुढचा विचार न करता यामध्ये चंद्र तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळी शस्त्र उगारलं त्यावेळी माझ्या नजरेसमोर रक्त प्रकाश पडला गेला, जेणेकरून या विश्वातला स्वामी माझ्या समोर आहे असं मला भास झाला. तुला तर माझी प्रचिती आली तर एवढंच नव्हे, एकच माझ्या मुखातून शब्द निघत आहे. असे कोणते शब्द येत आहेत? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी ओम गौरी पद्मा सचिमेका सावित्री विजया जया देवसेना स्वदा स्वमात्र लोकमात्र दृष्टी पुष्टी तथा दृष्टी आत्मनकुल देवता ब्रह्म माहेश्वर चुकुमारी वैष्णव तथा वायच सामुंडा सप्तमांतर मुकुल स्वामी प्रमुख देवता भगवान श्री स्वासा गोविंदा वेंकटेश्वरा विष्णुराजे बराय सगळे सगळे सांगाय माऊली मंत्राचे तू पावन कौशिक पुष्पाची भोपाल विष्णुदासा ओम काले वेद वेद येते वर्णा निराकारी खरा निराकारी खरा धावले आपल्या मायेच्या नटोनिया भाषा वेगळा पाय कृपावंत स्वामी माझा आनंदे वळते परमे आजावे देवाल सहा करती कोणी कोणी नंद ब्रह्मांडे हाती तिश्वा धरला भक्त वसे म्हणती जाला माझी खरावे शोभते कामध्ये तुम्ही सती घेर वळते स्वान मुनिवर ऋषी कसा शोभला ते जो मैं दिसेवला आनंदे वळते पुराणा आपले भक्ताचा विष्णुला त्या मनाच्या कसे केले सांगाय माऊली मधुरागी कृपावंत होशी कृपा दृष्टी पाशी भो भार निष्ठाचा खंडविजाचे गाजरी गंधरी तारक कैवारी स्वामी भाविकांची आधी मायाच्या असे भाविक ऐसा माझा दास का समर्थ तारक हात करू घ्या आनंदे वरते व पार नाम गाता खंडविजाचे गाजरी गंधरी श्री स्वामी समर्थ
रेखा, या तुझ्या दर्शनानं आम्ही पुष्ट झालो. एवढंच नव्हे स्वामी, एकच तुम्ही आलात म्हणून माझ्या हातून घडणारं पाप तुमच्यामुळे वाचलं आहे. जेणेकरून मी पाप बिघडलो असतो अजून. एवढंच नव्हे, माझी एक इच्छा आहे. माझी कोणती इच्छा आहे? एकच, आजपासून ती माझी बहीण आहे. बहीण भावाचा नातं, या विश्वास की बोलावं यासाठी यांनी माझ्या हाती लगावलं. ही तुझी इच्छा जरूर पूर्ण होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वसुंधरे, आज बंधू आणि भगिनीचं नातं हे अद्भुत आहे. म्हणून मी सांगतोय की तो धागा घे आणि बाग तुझ्या बंधूच्या हातात तुला पाहुणार. पण याच्या मनातील नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज या ठिकाणी पाहुणचं बाई. बहीण भाऊ नाते बापडा रोबोट खांद्याक लागला. तुझ्या पाठीशी आहे. बाळ घालते, तुझ्या जीवनात काय घडलंय हे मी पूर्णतः जाणतोय. मग अशी राजवाड्यापर्यंत जा आणि तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर आणि सुखाचा संसार कर. स्वामी, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अंदर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तुमच्या कृपेचं कृपाचित्र माझ्या पाठीशी असं सदैव राहते. तुमच्या नाटस्कोप कैलासवासी सौ स्मिता रमेश रोगे. कैलासवासी सौ स्मिता रमेश रोगे या माऊलीच्या स्मरणार्थ एका नाट्यप्रेमींनी हे बहुमूल्य 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय. कैलासवासी स्मिता रमेश रोगे या माऊलीला परमेश्वर चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून नाट्यप्रेमींचे आभार म्हणून या बहुमोल पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार करते. आदरपूर्वक स्वीकार. त्याचप्रमाणे सन्माननीय भाई रोगे यांनी दरोडेखोराची भूमिका करणारे आमचे सहकलाकार भाई जाधव यांच्या कलागुणांचा गौरव करून हे बहुमोल असं 200 रुपयाचं भाई रोगे यांच्या आमचे सहकलाकार भाई जाधव यांच्या वतीनं या पारितोषिकाचा स्वामी, माझी एक इच्छा आहे. अशी कोणती तुझी इच्छा आहे? एकच, जोपर्यंत माझ्या जीवामध्ये प्राण आहे तोपर्यंत मला तुमची चरण सेवा करायची. अरे वेड्या,
करू. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय